अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी काही तासातच राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरात सापळा लावून अटक केली आहे। अल्पवयीन मुलीची आरोपी किरण पडघडमल याच्याशी ओळख झाली व काही दिवसातच लग्न देखील ठरले। त्यानंतर फिर्यादीसोबत साखरपुड्यात लग्न करत असताना फिर्यादीचे वय कमी असल्याने लग्न पार पडले नाही, परंतु आरोपी किरण पडघडमल हा फिर्यादीच्या संपर्कात राहून तिच्याशी बोलणे करत जवळीक साधत होता। त्यातच एके दिवशी फिर्यादी हिच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपी किरण पडघडमल हा फिर्यादीच्या घरी गेला। आपले लग्न होणार आहे असे म्हणून फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्याशी शारीरिक संबंध केले। नंतर देखील फिर्यादीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन फिर्यादीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध केले। त्यानंतर माझे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम संबंध आहेत असे सांगून तू माझा आदर करत नाही अशी वेगवेगळी कारणे देऊन फिर्यादीसोबत जमलेले लग्न मोडले असल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीने दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने राहुरी परिसरात आरोपीची माहिती घेऊन सोनगाव सातरळ परिसरात सापळा लावून आरोपी किरण राजेंद्र पडघडमल याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, तन्वीर शेख, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुधीर खाडे, सूरज वाबळे, वसीम पठाण, शफी शेख, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे, चेतन मोहिते, राहुल म्हस्के यांनी केलेली आहे।